जगातील अनेक देशांमधील तणाव हा सातत्याने वाढत चाललाय। एकीकडे रशिया आणि अनेक वर्षांपासून युक्रेनशी लढते, तर त्याच वेळी इस्रायल आणि तुर्की यांच्यातील तणाव देखील वाढलेला आहे। याशिवाय आशियामध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये तणाव आहे, तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर थेट युद्ध नाहीये, पण संघर्ष चालू आहे। जगातील शक्तिशाली देशांमधील वाढत्या संघर्षामुळे तिसऱ्या महायुद्धाबद्दल चर्चा सुरू झाल्यात। तिसरं महायुद्ध झाल्यास जग दोन गटात विभागणार आहे। कोणते देश कोणासोबत उभे राहणार, रशियाच्या बाजूने कोण जाणार आणि युक्रेनला कुणाची साथ मिळणार, तिसऱ्या महायुद्धामध्ये देशाची परिस्थिती नेमकी काय असेल, या संदर्भातले प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। तर एक शक्यता दोन गट तयार होतील। एक गट अमेरिकेचा आणि दुसरा गट रशियाचा असू शकतो। अमेरिकेसह युरोपातील अनेक देश यामध्ये सामील होऊ शकतात। नाटो देशही अमेरिकेमध्ये सामील होऊ शकतात। ब्रिटनच्या भूमिकेनंतर युरोपीय देश बाजू ठरवतील। रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि अरब देश दुसऱ्या गटात जातील। दुसरी शक्यता आहे अनेक गट तयार होऊ शकतात, त्यामध्ये एकाच परिस्थितीत अनेक गट तयार होऊ शकतात। एक गट पाश्चात्य आघाडीचा असू शकतो। पाश्चात्य आघाडीमध्ये नाटो देश एकत्र येऊ शकतात। युक्रेन विरोधात रशियासोबत असलेले देश एका गटात जाऊ शकतात। रशिया, बेलारूस, उत्तर कोरिया, इराण एकत्र येऊ शकतात। कदाचित चीन सुद्धा रशियासोबत एकत्र दिसू शकतो। सिरिया, व्हेनेझुएला, क्युबा रशियाला पाठिंबा देतील। तिसरी शक्यता तटस्थ राहणाऱ्या देशांचा गट तयार होऊ शकतो। एक गट असा असेल की जो सर्व परिस्थितीमध्ये तटस्थ राहील, युद्धात थेट सहभागी होणार नाही। हा देश शांतता चर्चेची महत्वाची भूमिका बजावतील। ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका तटस्थ राहतील। रशियासोबत न गेलेले काही आखाती देश हे देखील तटस्थ राहण्याची शक्यता आहे। तर आपल्यासोबत जोडले जात आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवनाळकर सर। शैलेंद्र सर, स्वागत आहे। महत्वाची चर्चा आता खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती चालू झालेली आहे। जगातील अनेक देशांमध्ये सध्या तणाव सातत्याने वाढत चाललेला आहे। एकीकडे रशिया आणि अनेक वर्षांपासून युक्रेनसोबत लढतोय, तर त्याच वेळी इस्रायल आणि तुर्की यांच्यातील तणाव देखील वाढलेला आहे आणि एका प्रकारे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत देखील दिले जात आहेत। काही राष्ट्रीय नेते त्या संदर्भातल्या वल्गना करताना देखील आपल्याला ऐकायला मिळत आहेत। नेमकी परिस्थिती कशी असू शकते? मला असं वाटतं की 1990-91 ला जेव्हा शीतयुद्धाचा शेवट झाला, तेव्हा जगाला असं वाटलं होतं की पुन्हा एकदा कधीही संघर्षाचा किंवा युद्धाचा सामना करावा लागणार नाही। प्रत्येक देशांमधलं आर्थिक परस्परावलंबित्व हे खूप वाढेल, जागतिक आर्थिक रचनेच्या दिशेने सगळा जगाचा प्रवास होईल आणि व्यापार आणि आर्थिक हितसंबंध महत्वाचे बनतील आणि राजकीय संघर्ष हे बॅकसीटला जातील किंवा त्याचं महत्व कमी होईल। परंतु आता एक्झॅक्टली उलट होताना दिसतं आहे। आता प्रामुख्याने आर्थिक आणि व्यापारी संबंध किंवा घनिष्ठ असताना देखील राजकीय संघर्षांवरनं प्रचंड मोठं युद्ध किंवा वादळासारखी परिस्थिती आता निर्माण होताना दिसते आहे आणि ही अत्यंत संकटाची बाब आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, युनायटेड नेशन सारख्या, त्या अत्यंत या बाबतीमध्ये हतबल होताना दिसून येत आहेत। त्यांचं कोणतं नियंत्रण राहिलेलं नाहीये। त्यामुळे राष्ट्र आपल्या मनाला येईल तसं वागायला लागलेली आहेत। त्यामुळे कोणते मोठं राष्ट्र छोट्या राष्ट्रावरती आक्रमण करायला लागलेलं आहे आणि त्याच्यावरती कसल्या प्रकारचं नियंत्रण नाहीये। त्यामुळे ही शक्यता पण नाकारता येत नाही की आता जे संघर्ष दोन देशांमधले दिसत आहेत, जसं रशिया आणि युक्रेन मधला संघर्ष आहे, हा संघर्षाची व्याप्ती वाढून एखाद्या मोठ्या युद्धामध्ये त्याची परिणती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कारण चर्चेची व्यासपीठ असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना ह्या पूर्णपणे निष्प्रभ झाल्यासारखं दिसत आहे। आणि जर अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली तर निश्चितपणे जसं आपण आता सांगितलं त्याचप्रमाणे रशियाचा एक गट असू शकतो, अमेरिकेचा एक गट असू शकतो आणि अमेरिकेच्या गटामध्ये पश्चिम युरोपीय देश आणि नॅटो हे प्रामुख्याने असू शकतात। त्याचप्रमाणे अतिपूर्व आशियामध्ये दक्षिण कोरिया असेल किंवा जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, हे अमेरिकेच्या बाजूने असण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरा गट जो आहे तो प्रामुख्याने रशियाचा असू शकतो, ज्यामध्ये काही इस्लामिक देश आहेत, विशेष करून जे शियापंथी इस्लामिक देश आहेत, ज्याच्यामध्ये इराण आहे, सिरिया आहे,
त्यामुळे चीन आहे, उत्तर कोरियासारखा देश आहे आणि काही प्रमाणात पाकिस्तान देखील रशियाच्या बाजूने जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. मात्र भारत, जसं आपण यापूर्वी म्हणालात त्याप्रमाणे, भारत हा सातत्याने शांततेच्या पक्षामध्ये असल्यामुळे, चर्चेच्या पक्षामध्ये असल्यामुळे भारत हा एक स्वतंत्र गटच्या रूपाने देखील पुढे येऊ शकतो. अगदी शैलेंद्र सर, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण या जागतिक घडामोडीच्या संदर्भात तुम्ही केलेलं आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.